नमस्कार. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक अशा घडामोडी घडत आहेत की त्या तिथले स्थानिक नागरिक अपेक्षाही त्या गोष्टीची करू शकणार नाहीत. अशा काही घटना इथं घडत असतात आणि ते प्रशासनाला हाताशी धरून केल्या जात आहेत. अशीच एक घटना या ठिकाणी घडलेली आहे. आपण सध्या टिंबर एरियामध्ये उभे आहोत सांगलीतील, आणि या टिंबर एरियामध्ये हा जो पाठीमागा आपण बोर्ड बघू शकताय तो भगवंत वर्कशॉप ते प्रकाश जनरल स्टोअर्स या स्टोअरच्या दरम्यान जो एरिया आहे यामध्ये दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून गटाराचं काम या ठिकाणी करण्यात येणार होतं. परंतु काय झालेलं आहे की त्या रस्त्यावर गटार न करता त्याच्या बाजूच्या रस्त्यावर या गटारीचा जो पैसा आहे तो 8,12,768 रुपये या कामासाठी खर्च करण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी करायला पाहिजे त्या ठिकाणी केलेलं नाही, आणि ज्या ठिकाणी दलित वस्ती नाही अशा ठिकाणी ही योजना राबवली जाते आणि गटाराचं काम केलं जातंय. या संदर्भामध्ये इथले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत विनायक हेगडे यांनी आवाज उठवलेला आहे आणि त्या संदर्भात आपल्याशी ते बोलणार आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की झालेलं आहे आणि कशा तऱ्हेचा विरोध तुम्ही? मुळात साहेब काय आहे, दलित वस्ती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार निधीतून हा आरसीसी गटरीचं काम धरण्यात आलेलं आहे. इथं या ठिकाणी एक ही दलित वस्ती किंवा एक ही दलित मागासवर्गीयाचं दुकान नाही, घर नाही, त्या ठिकाणी दलित वस्ती वापरलं जात आहे. खरोखर या दलित वस्तीसाठी मागासवर्गीय नगरसेवकांनी मागासवर्गीय सभापतींनी सुद्धा आवाज उठवलं पाहिजे. जे दलित वस्ती आहे ते दलित वस्तीचा निधी दलित वस्तीत न वापरता इतरत्र व्यापारी लाईन, उद्योजक लाईन या ठिकाणी वापरलं जातंय. वापरू दे, त्याबद्दल सुद्धा काही नाही. आणि मुळात वर्क ऑर्डर असताना भगवंत वर्कशॉप ते प्रकाश जनरल स्टोअर्स पर्यंतचा आरसीसी गटर असताना तो शहर अभियंत्याच्या हाताला धरून तो शहर अभियंत्याला यात सामील करून घेऊन त्यांच्या मनमानी कारभारामुळं आज ही गटर दुसरीकडे वळवण्यात आलेलं आहे. आणि गटरीचं काम सुद्धा अत्यंत निकृष्ट पद्धतीचं काम चालू आहे. आणि आमची मागणी अशी आहे की बाबा या शहर अभियंत्यांच्या काळात कुठं कुठं दलित वस्तीचा वापर झालाय ह्याची चौकशी करण्यात यावी. दलित वस्ती म्हणून आज आपण बघतोय दलित वस्ती अजूनही मूलभूत सोयी सुविधेपासून आम्ही वंचित आणि उपेक्षितच आहे, आणि दलित वस्तीचा निधी इतरत्र वापरला जातोय. त्यामुळं समाज कल्याणचे आयुक्त असतील किंवा महापालिकेचे आयुक्त असतील, शहर अभियंता असतील, यांनी याची चौकशी करावी आणि संबंधित अधिकारी असतील, ठेकेदार असतील, यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी या ठिकाणी मागणी करतो. पुढची भूमिका नेमकी काय राहणार आहे? कारण तुम्ही जसा आरोप केला की इथं दलित वस्ती नाही आहे किंवा मागासवर्गीयाचं एकही घर नसताना, टिंबर एरिया असताना सगळी दुकानं आहेत, वेगवेगळे व्यवसाय या ठिकाणी चालतात, तिकडे ते गटाराचं काम वळवण्यात आलेलं आहे. आता पुढे काय इशारा नेमका देणार आहे? आमचे इशारा हेच आहे की येत्या 8 दिवसात या कामाची चौकशी न झाल्यास, काम न थांबल्यास आम्ही महापालिका ज्यांच्या अंडर काम चालू आहे शहर अभियंत्यांच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन, धरणे आंदोलन, उपोषण करू किंवा दलित मागासवर्गीय लोक सर्व गोळा होऊन आम्ही महापालिकेवर तीव्र स्वरूपाचं निषेध मोर्चा करू. आणि जे दलित वस्तीचा निधी आहे ते दलित वस्तीतच वापरावा असे या ठिकाणी आम्ही महापालिकेचे आयुक्त, नवीन आयुक्तांना आम्ही मागणी करू. नक्कीच आपल्यावर आणखी काही युवा कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी काय नक्की इशारा राहील? कारण दलित वस्तीचं काम असताना सुद्धा इतरत्र वळवला जातो निधी. मुळात दलित वस्तीत भरपूर समस्या असताना जो रस्त्याचं काम किंवा निधी वापरला गेलेला आहे आणि ते काम पण न करता त्यांच्या मनमानी कारभाराने दुसरीकडे रस्ता ढाळ मिळत नाही किंवा वेगवेगळी कारणं देऊन कॉन्ट्रॅक्टर असतील, ठेकेदार असतील, त्यांनी मुळात रस्ता गटरीचा इकडचा बाजू असून पण त्यांनी दुसरीकडे घेत आहेत आणि ते पण व्यवस्थित करत नाहीत. त्यांच्यामुळे परवा दिवशी खुदाई काम करताना एक मोठं 17-18 वर्षाचं झाड पण हे कोसळलं आहे आणि त्यामुळं लोकांची समस्या वाढत आहेत आणि ह्या गटरीची त्यांना गरज नसतानाही तिकडे गटर वळवण्यात आलेले आहे. आणखी काही झाडं धोकादायक ठरलेली आहेत या गटार कामामुळे. अजून भरपूर झाडे तिथं खोदकामामुळे 2-3 झाडं अजून ती पडण्याची आवश्यक आहे. त्यांनी त्वरित ती पण त्याची काळजी घेऊन व्यवस्थित त्यांनी
विल्हेवाट लावावं किंवा त्याचं व्यवस्थित हे करून घ्यावे ते झाडाचे. नागरिक म्हणून आता प्रशासनाला काय इशारा आहे? नागरिक म्हणून आम्ही फक्त प्रशासनाला एवढंच इशारा देतोय की जो आमचा दलित वस्तीचा जो निधी आहे जो तिथं वापरला जाणार आहे तो आमच्या समस्येसाठीच वापरावा, इतरत्र न वापरता. आणि जरी वापरला तर ती कामाची पूर्तता तर त्या पद्धतीने जे आखणी केलाय त्या पद्धतीने तर त्यांनी मांडावी, अन्यथा आम्ही महापालिकेवर आंदोलनाचा इशारा करतोय. नक्कीच ज्या दलित सुधार योजनेचा वापर करण्यात येतोय तो वापर त्या दलित वस्तीमध्ये ज्या दलित वस्त्या ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच त्याचा वापर करण्यात यावा. तो निधी इतरत्र वळवण्यात येऊ नये. ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दलित वस्ती आहे किंवा ज्या आता जर या स्पॉटचा जर विचार करायला गेलं तर हे जे काम आहे दलित सुधार योजनेचं ते इथं एकही दलित घर नसताना दलित वस्ती नसताना या ठिकाणी ते वळवण्यात आलेलं आहे. त्यामुळं जे काम होत आहे ते महानगरपालिकेचे जे नगर अभियंता आहेत त्यांना कुठंतरी हाताशी धरून करण्यात येते अशा तऱ्हेचा आरोपी इथल्या स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय. लवकरात लवकर हा जो पैसा आहे जो दलित वस्तीसाठी खर्च करायचा आहे तो दलित वस्तीमध्येच खर्च करण्यात यावा, अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निमित्तानं देण्यात आलेला आहे. मोहन राजमाळे, नवराष्ट्र न्यूज, सांगली.